तर शुभप्रभात, नमस्कार आणि आजच्या सभेसाठी जमलेल्या सगळ्यांचे मी स्वागत करत आहे. आज आपण खूप महत्त्वाचा विषय खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी जात आहोत आणि ती चर्चा करण्यासाठी आपल्यामध्ये डॉक्टर तेजल डायस हे आलेले आहेत. डॉक्टर तेजल डायस ह्या मूळच्या आपल्या सांडोर पॅरिश मधील, सध्या त्यांचं वास्तव्य हे युकेला असते. डॉक्टर तेजल यांनी आयुर्वेदामध्ये MD केलेलं आहे आणि त्यानंतर आता त्या UK मध्ये फिजिओथेरपीमध्ये त्या आहेत. डॉक्टर तेजल आणि माझा परिचय तसा खूप जुना आहे. म्हणजे ज्या वेळेला माझं साहित्य आकार घेत होतं, त्यावेळेला माझी आणि डॉक्टर तेजल यांची खूप चर्चा रंगायची. साहित्य, संगीत या अनेक विषयावर. माझी ती खूप चांगली मैत्रीण आहे, जिच्याशी मी खूप गोष्टी अशा शेअर करत असतो. आणि त्यांच्या मैत्रीमधून त्यांचे काही गुण मी टिपले, की अत्यंत गुणग्राह्य असं व्यक्तिमत्व आहे. कुठलाही चांगला गुण दिसला, की तो लगेच त्या ग्राह्य करतात आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये स्वतः एक डॉक्टर आहेत हा विचार नसतो. अत्यंत नम्रता, विनयता त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्यामध्ये साहित्याचं देखील दान आहे. त्यांनी एक कविता लिहिलेली खूप सुंदर. म्हणजे मला असं वाटते, की जर डॉक्टर नसल्या असत्या तर त्या खूप चांगल्या साहित्यिक असल्या असत्या. आणि त्याला कारण देखील तसंच आहे, की आपल्या वसईमध्ये खूप कमी असे नाताळ विशेषांक निघत असतात आणि त्यामध्ये दर्जेदार विशेषांक तर अधिकच कमी असतात. त्यामधला म्हणजे अक्षरशः मराठीतल्या टॉप अशा विशेषांकासोबत ज्याची तुलना करता येईल, तर असा गीत हा जो अंक आहे, त्याचे जे संपादक आहेत लेस्ली डायस यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे साहित्यिक पार्श्वभूमी देखील त्यांना आपल्या कुटुंबातूनच लाभलेली आहे. तर अशा डॉक्टर तेजल आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आपल्याला कोविड-19 याचं जे व्हॅक्सिन आहे, जी लस, ज्या विषयावर बोलणं हे आजच्या घडीला खूप धारिष्ट्याची गोष्ट आहे. तर ती माझी विनंती त्यांनी मान्य केली. त्यांनी गेला आठवडाभर बरंच त्यावर रिसर्च केलं आणि ते आज आपल्यामध्ये उभ्या ठाकलेल्या आहेत. तर मी डॉक्टर तेजल यांना विनंती करतो, की त्यांनी पुढील सूत्र आपल्या हातात घ्यावीत. थँक यू मॅक्सवेल. तुम्ही इंट्रोडक्शन करून माझी भीती वाढवली आहे. पण मी माझा प्रयत्न करणार आहे, की जास्तीत जास्त माहिती तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे या लसींबद्दल. अ, फक्त टू मेक शुअर माझा एम आय ऑडिबल इनफ सर्वांसाठी? माझा हो, हो, आवाज हो. येतोय ना तुम्हाला? अगदी क्लिअर ओके. आहे. ओके. थँक यू. तर आता कोविड व्हॅक्सीन या संदर्भात बोलण्यासाठी धैर्य ही गोष्ट इम्पोर्टंट आहे की नाही माहीत नाही. पण सध्याच्या काळामध्ये ती खूप गरजेची गोष्ट आहे, की प्रत्येक माणूस ज्याला अ, जो या बाबतीमध्ये बोलू शकतोय किंवा थोडासा सायंटिफिक रिसर्च करून याबद्दल लोकांना अ, सूचना करू शकतोय. अ, तर अशा व्यक्तीने समोर येऊन लोकांना व्हॅक्सिनेशन बद्दल माहिती पुरवावी हा प्रत्येकाने हा संकल्प धरायला हवा. त्यामुळे माझं सभाधारिष्टपणा खूप कमी आहे माझ्यामध्ये. तरी पण मी आज समोर आली आहे कारण मला या विषयाबद्दल खरंच आपुलकी आहे. सायंटिस्ट सर्व बायोटेक बायोटेक्नॉलॉजीमध्ये व्हॅक्सिनेशनसाठी ज्या सायंटिस्ट लोकांनी इतकी मेहनत केली आहे, त्यांच्या मेहनतीला आता आपण थोडासा पाठिंबा दिला, तर हा व्हॅक्सिनेशन प्रोग्राम खूप सुलभ रीतीने पुढे जाणार आहे. तर पहिली आपण माहिती करून घेऊया, की इंडियामध्ये आता कुठलं व्हॅक्सिनेशन सुरू आहे सध्या कुठल्या व्हॅक्सिन्स उपलब्ध आहेत आणि त्याबद्दल अ, काय माहिती आता समोर येतीये, तर त्याच्यातली बरोबर ही माहिती कुठली आहे आणि चुकीची माहिती कुठली आहे,
त्याबद्दल आपण माहिती करून घेऊया. पहिला माझा एक क्वेशन आहे. आतापर्यंत जो व्हॅक्सिनेशन प्रोग्राम झाला आहे, त्यामध्ये आपल्यापैकी कोणी व्हॅक्सिन घेतला आहे का? सध्या उपस्थित आहेत त्यापैकी कोणी घेतला आहे का? जे फ्रंटलाईन वर्कर आहे का यामध्ये कुणी? मॅक्सवेल, काही चार्टमध्ये काही आन्सर आला आहे का? कोणी घेतलाय आपल्यापैकी? नाही, नाही. ओके, ठीक आहे. आणि कोण येणार आहे आता अ, 1-2 आठवड्यामध्ये वगैरे असं काही आहे का? आपल्याला या कोणी या आहे? ग्रुपमध्ये बहुसंख्य लोकं ही शिक्षकी पेशात आहेत, त्यानंतर ओके, इंजिनिअर आहेत. त्यामुळे ओके. अ, अशा इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये कोण नसल्या कारणाने मला नाही वाटत, की आपल्या ग्रुपमधील सध्या तरी कोण असं असेल. ओके, ओके. ठीक आहे. ठीक आहे. तर सध्या आपण बघूया, की एक व्हॅक्सिन कोव्हॅक्सिन जे आपल्या भारत बायोटेक यामध्ये सध्या बनवलं गेलं आहे आणि कुठलंही व्हॅक्सिन आता हे कोव्हॅक्सिन असू दे, कोविशिल्ड असू दे, की यूकेमध्ये फायझर व्हॅक्सिन आहे. तर या सर्व व्हॅक्सिनच्या ट्रायल हा ट्रायल्स झालेल्या आहेत. पहिले ॲनिमल ट्रायल झाल्या आहेत. नंतर आता क्लिनिकल ट्रायलमध्ये फेज 1, फेज 2 नंतर फेज 3 या ट्रायल्स पुढे-पुढे जाताना त्याची एफिकसी माहिती पडली आहे, की किती अ, किती पर्यंत हे व्हॅक्सिन इफेक्टिव्ह आहे आपल्याला कोरोना अ, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी. तर कोव्हॅक्सिन याच्या फेज 3 ट्रायलचा डेटा आता फेब्रुवारीमध्ये आपला अ, फेब्रुवारीमध्ये एक्स्पेक्टेड आहे, येणार आहे असा. पण 60% एफिकसी त्याची क्लिनिकल ट्रायल याच्या आधी ज्या झाल्या आहेत त्यामध्ये अं, कळी गेली आहे. आणि हे व्हॅक्सिन आहे ते एकदम ट्रेडिशनल मेथडने बनवलं गेलं आहे. तर त्यामध्ये इनएक्टिव्हेटेड कोविडचा जो व्हायरस आहे, तो आपल्या शरीरामध्ये इंजेक्ट केला जातो आणि त्या ट्रेडिशनल मेथडने बनवल्याचा फायदा आहे, की याचा आपण जे स्टोरेज आहे व्हॅक्सिनचं, ते नॉर्मल फ्रिजमध्ये म्हणजे 2 टू 8 डिग्री सेल्सियस पर्यंत करू शकतो. त्यामुळे त्याला स्पेसिफिक काही मोठं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल असा यातला भाग नाही. त्यामुळे ते सर्व जनसामान्यांमध्ये पुरवण्यासाठी अ, आपल्याला त्याचा खूप फायदा होणार आहे. ज्या Pfizer व्हॅक्सिन जे यूकेमध्ये आहेत, जे -80 नाहीतर -60 डिग्री सेल्सियसला ज्याला स्टोअर करावं लागतं. तर त्यासाठी वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि त्याभोवती बऱ्याच गोष्टी त्यामध्ये अ, अं, त्यामध्ये काय म्हणणार आपण, तर त्याचा दुष्परिणाम असा नाही, पण त्या उपलब्ध होण्यासाठी अ, खूप अ, त्रास होतो असं म्हणता येईल. तर आता कोविशिल्ड हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, एस्ट्राझेनेका हे जे व्हॅक्सिन आहे ते आपल्या इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर केलं गेलं आहे बाय सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये 70% एफिकसी ही अ, 70% एफिकसी आपल्याला दिसून आलेली आहे. याचे पण 2 डोसेस आहेत 4 टू 6 वीक्स अपार्ट हे आपल्याला दिले जातात आणि 0.5 एम-एल याचा डोस आहे आणि याची टेक्नॉलॉजी आहे ती थोडी अ, आधुनिक आहे. यामध्ये डी-एन-ए डबल स्ट्रँडेड डी-एन-ए जो येस प्रोटीन एखाद्या व्हायरसवरती आता जो कोरोना व्हायरस आहे, त्याच्यावरती एक स्पेसिफिक येस प्रोटीन आहे. जो आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या एस2 रिसेप्टर आता हे थोडं सायंटिफिक होत जातंय. फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. एवढं जास्त काही त्यामध्ये खूप त्यामध्ये स्वतःला असं अ, फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा, की एका एस2 रिसेप्टरवरती तो बाइंड झाल्यामुळे त्याचं आपल्या शरीरामध्ये अ, हे इन्फेक्शन पसरलं जातंय. तर त्यामध्ये सायंटिस्ट लोकांनी येस प्रोटीन
चा एक मॉडेल बनवला आहे आणि ते एडिनोव्हायरसमध्ये एडिनोव्हायरस हा एक कमकुवत असा व्हायरस कोल्ड व्हायरस आहे. त्यामध्ये कंबाईन करून ते आपल्या शरीरामध्ये पाठवलं जातं आणि अ, अ, त्यामधून आपल्याला इम्युनिटी डेव्हलप करता येते. तर हे थोडंसं त्यामधलं सायंटिफिक बॅकग्राऊंड झाला. आता आपण पाहायला गेलं तर हे व्हॅक्सिन इफेक्टिव्ह आहेत, पण त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय आहेत? हे आपल्याला घ्यायला हवेत की नाहीत? तर 18 इयर्सच्या अबोव्ह हे व्हॅक्सिन सर्वांना उपलब्ध करता येतं, सर्वांना देता येतं. परंतु कॉन्ट्रा इंडिकेशन फॉर कोव्हॅक्सिन हे सध्या ब्लड थिनिंग मेडिसिन जे घेतात, एस्पिरिन वगैरे त्यांच्यासाठी कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलेलं आहे. तसेच जे प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा जी लहान मुलं आहेत, त्यांना हे व्हॅक्सिन नाहीतर लॅक्टेटिंग मदर्स आहेत, जे स्तन्यपान करणाऱ्या महिला आहेत, त्यांना हे व्हॅक्सिन दिलं जात नाही सध्या. आणि जे हॉस्पिटलाइज्ड पेशंट आहेत, त्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी त्यांची क्षमता खूप कमी झालेली आहे. तर अशा पेशंटमध्ये व्हॅक्सिन दिलं जात नाही. आणि जे कोविडचे सिम्प्टम्स आहेत, तुमच्यामध्ये जर कोविडचे सिम्प्टम कुठले दिसत असतील, तर हे व्हॅक्सिन घेण्याचा फायदाही नाही. कारण इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी 4 to 6 वीक्सचा टाईम लागतो. तर ज्यामध्ये फीव्हर आहे ज्या पेशंटला नाहीतर कुठलेही कोविडचे सिम्प्टम्स दिसतात, त्यांना व्हॅक्सिनेशन सध्या दिलं जात नाही. आता मला असं वाटतं, की मी स्वतःलाच इथे पाहत आहे आणि मी खूप भांबावलेली आहे. तर कुणीही कुठलाही क्वेशन मला मध्ये-मध्ये विचारलं तर मला खूप बरं वाटेल आणि त्याच्यावर मला अजून इलॅबोरेटली बोलता येईल. तर कुणाला काही आतापर्यंत मी जे बोलली आहे त्यामध्ये काही प्रश्न आहे का? नमस्कार डॉक्टर तेजल. तुम्ही आतापर्यंत खूपच सुंदर गोषवारा देत आहात आणि खूपच वेगळी माहिती आमच्यासमोर येत आहे. तर एक हं, हं. प्रश्न असा की या ज्या व्हॅक्सिन्स ज्या आहेत, त्या हं, घेतल्यानंतर किती कालावधीनंतर आपल्यामध्ये अँटिबॉडीज तयार होतात? डॅनियल थँक यू फॉर युअर क्वेशन. तर आत्तापर्यंत जेवढी माहिती आपल्याला उपलब्ध आहे, त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की 4 to 6 वीक्स नंतर आपल्यामध्ये अँटिबॉडीज स्पेसिफिक इम्युनिटी आपल्यामध्ये डेव्हलप होईल. अँटिबॉडीज आपल्या शरीरामध्ये बनल्या जातील आणि हे आपल्याला कसं कळेल? तर 4 वीक्स नंतर सॉरी पहिला डोस आपल्याला दिला जाईल. त्यानंतर 4 to 6 वीक्स नंतर सेकंड डोस दिला जाईल. त्यानंतर आपल्याला सिम्प्टम्स असतील तर आपल्याला टेस्ट केली जाईल आर-टी-पी-सी-आर आणि मग आपल्याला कळेल की आपल्याला एफिकसी आपल्याला कळेल त्या व्हॅक्सिनची. तर तुमचा जो प्रश्न आहे की अँटिबॉडीज कधी तयार होतील, तर त्यासाठी 4 to 6 वीक्सचा पिरियड लागणार आहे. ओके. धन्यवाद. थँक यू. अजून काही प्रश्न आहेत? डॉक्टर माझा एक प्रश्न होता. हो, मॅथ्सवर. हो. माझा प्रश्न असा होता, की जसं आपण बऱ्याचशा प्र प्रसार माध्यमामध्ये वगैरे आजकाल पाहत आहोत, की असं म्हटलं जात आहे, की कोविड व्हॅक्सिन घेतल्यानंतर काही काळांचं असं पथ्य आहे, म्हणजे मद्यपान नाही चालणार, मांसाहार नाही चालणार, अशा काही गोष्टी सांगितल्या जातात. तर त्यामध्ये किती सत्यता आहे? याविषयी जरासं सांगा. कारण हो. बरेचसे आमचे देवदास त्यामुळे दुःखी झालेले आहेत, ते व्यथित झालेले आहेत. अ, मांसाहारबद्दल ज्या स्टडीज असतील, तर त्यामध्ये मी एवढं अजूनपर्यंत काही असं स्पेसिफिक पाहिलं नाही, की मांसाहार चालणार नाही म्हणून. कारण इथलं तर स्टेबल डायटच मांसाहार आहे यूकेमध्ये. तर तसं काही मांसाहारबद्दल सांगितलं गेलं नाहीये. फक्त अल्कोहलच्या बाबतीमध्ये खूपच जास्त दक्षता घेतली पाहिजे, की आपल्याला व्हॅक्सिन घ्यायच्या आधी अ, तुम्हाला मद्यपान करायचं नाही आहे.
कारण आणि घेतल्यानंतरही तुम्हाला मेन एम तुमचा आहे, की तुम्ही व्हॅक्सिन घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार व्हायला पाहिजेत. अँटीबॉडीज तयार होण्यासाठी होण्यामध्ये इम्युनिटी तयार होण्यासाठी पहिलं तुमची बॉडी रिएक्ट होणार आहे, की व्हायरसचा कुठलातरी तुमच्यामध्ये इनॅक्टिव्हेटेड व्हायरस नाहीतर कुठल्याही प्रकारचा तुमच्यामध्ये तो घटक गेला आहे. तर त्यासाठी आता तुमची शरीराची प्रतिकार क्षमता वाढणार आहे. तुमच्या सर्व अँटीबॉडीज तयार करण्यासाठी तुमचे बी सेल्स, टी सेल्स, हे सेल्स सर्व सेल्स आहेत ते आता बंड पुकारणार आहेत एक प्रकारचा. तर तुमची बॉडी त्यासाठी फाईट करण्यासाठी फीव्हर येईल, नाहीतर कुठल्या दुसऱ्या प्रकारे आपली प्रतिकार क्षमता वाढली जाईल. तर त्यासाठी हीलिंग प्रोसेससाठी आपल्याला झोप हवी, चांगलं डाएट हवं. मांसाहार म्हणजे आंबट, तिखट हे हा प्रकार तुम्ही टाळू शकता. तेलकट वगैरे खाणं थोडंसं थांबवू शकतात. चांगले भाजीपाला खा, नाहीतर सूप वगैरे घ्या. मटन सूप, चिकन सूप चालू शकतो आणि शक्यतो मद्यपान अ, आठवडाभराकरता जमत असेल तर टाळणं खूप गरजेचं आहे. पण यासाठी मी रिकमेंड करेल की तुम्ही तुमचा फिजिशियनचा सल्ला घ्या. तुम्ही जर दररोज मद्यपान करत असतील तर तुम्ही पहिला तुम्ही जनरल प्रॅक्टिशनर तुम्ही ज्यांच्याकडे जातात त्यांना विचारा, की मी कुठल्या प्रकारे स्टॉप करू किंवा किती वेळपर्यंत स्टॉप करू? तर त्यांचा तुम्ही सल्ला घेणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी. मॅडम तुम्ही सांगितलं अँटीबॉडीज 4 ते 6 आठवड्यानंतर होतील, पण तो पिरियड दुसरा डोस घेतल्यानंतर की पहिला डोस घेतल्यानंतर? तुम्ही फर्स्ट डोस घेतल्यानंतर 4 to 6 वीकमध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला लागतीलच. त्यानंतर सेकंड डोस हा बूस्टर डोस आहे. म्हणजे इन केस तुम्ही फर्स्ट घेतलेला डोस हा इनइफेक्टिव्ह असेल, नाहीतर त्या व्हॅक्सिनमध्ये व्हॅक्सिन तेवढं इफेक्टिव्ह नसेल, तर तो बूस्टर डोस तुम्हाला सेकंड डोस म्हणून दिला जाईल. पण पहिला व्हॅक्सिन घेतल्यानंतरही तुमच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. म्हणजे फर्स्ट डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार व्हायला सुरुवात होते. मॅडम तुम्ही नुकतं मद्यपानाविषयी जे सांगितलं ना, तर हं, हं. माझा मुद्दा असा आहे की मद्यपानाचं आपण कोण समर्थन तर करत नाही आहोत, पण मद्यपान केल्यामुळे अँटीबॉडीज निर्माण होण्यामध्ये काही डिस्ट्रॅक्शन निर्माण होतं का? हा खूप चांगला क्वेश्चन आहे संजय. पण आता रिसर्च आपण पाहायला गेला तर जे मद्यपान करतात, त्यांच्यामध्ये इम्युनिटी कुठल्याही गोष्टीसाठी ही कमी दिसून येते. म्हणजे ओके. कुठल्याही म्हणजे क्रॉनिक मद्यपान म्हणते मी, म्हणजे हा, रोज बरोबर. मद्यपान करतात त्यामध्ये सांगते. एकदाच एक्झॅक्टली. तुम्ही ओकेशनली घेत असतील त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे, की शक्यतो मद्यपान टाळा. त्यामध्ये असं स्पेसिफिक स्टडी कोणी केला नाहीये, कारण ते करणंही शक्य नाहीये, की त्यांनी व्हॅक्सिन दिलंय 10 लोकांना आणि सांगितलंय तुम्ही मद्यपान करा, आम्ही पाहू तुम्हाला एफिकॅसी आहे तुमच्या यामध्ये अँटीबॉडी तयार झाल्या पाहिजेत. नाही. असा स्टडी करणंही शक्य नाही. त्यामुळे आपल्याला प्रॉपर रिसर्च एव्हिडन्स नाही आहे, की काय कुठला म्हणजे कितीपर्यंत अल्कोहलिक लोकांमध्ये इम्युनिटी डेव्हलप होऊ शकते. पण ओके. शक्यतो टाळणं हे गरजेचं आहे. नाही ते बरोबर आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हॅलो. हो बोला हां. मोसेस. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना हं, लस हं. घ्यायची आवश्यकता आहे का? किंवा कोरोनातून जे मुक्त झालेत? हां. हा पण खूप चांगला क्वेशन आहे आणि आतापर्यंत ज्या गव्हर्नमेंट आणि हेल्थ गाईडलाईन्स आहेत त्यानुसार ज्यांना कोविड होऊन गेला आहे त्यांनाही व्हॅक्सिनेशन करायला सांगितलेलं आहे. कारण आतापर्यंत आपल्याला माहित नाही की अँटीबॉडीज हे आपल्याला किती दिवसांपर्यंत, किती महिन्यापर्यंत, की किती वर्षापर्यंत आपल्याला इम्युनिटी देऊ शकतात दुसऱ्या कोविड इन्फेक्शन पासून. त्यामुळे त्यांनी आता हे गाईडलाईन काढलं आहे, की ज्यांना इन्फेक्शन होऊन गेलंय, बरे झाले आहेत, त्यांनाही आपण व्हॅक्सिनेशन करणार आहोत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का तुम्हाला? मॅडम. थँक यू मॅडम. थँक यू. अजून काही प्रश्न आहेत का? मॅडम, हं, हं. मला एक विचारायचं आहे की सुरुवातीचा जो काळ होता हो. त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसाच्या मनामध्ये भीती होती बरोबर. आणि आपण लॉकडाऊन मध्ये घरात राहिलो. आता बरोबर.
इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आता बाहेर फिरायला लागलेलो आहोत. लोक वॅक्सिन अजून पुरेशा प्रमाणात सर्वांना उपलब्ध झालेली नाही आणि आता बरोबर. भीती मनातली गेलेली आहे. तर ही अवस्था कोणती आहे आता? ही धोक्याची आहे की ह्या परिस्थितीमध्ये कसं काय आपण वावरायचं किंवा आपले डिसिजन घ्यायचे? खूप in चांगला addition to Noel sir, हा. सॉरी जस्ट टू इंटरप्ट यू, व्हॉट आय अंडरस्टँड की खूप ह्याची पॉवर जास्त आहे या वॅक्सिनची, तुमच्या बॉडीला झेपणार नाही, त्यामुळे ह्याच्याबद्दल पण जरा क्लॅरिटी मिळेल तर बरं होईल मॅडम. हो सागर, नक्कीच. मी आता पहिलंच नोवेल यांनी प्रश्न विचारलाय त्याच्यावर बोलत आहे, की खूप चांगला तुम्ही विचार मांडला नोवेल, की आता आपण धोक्याची घंटा आहे की वादळ शांत झालं आहे याबद्दल आपण कसं डिसाईड करायचंय. बरोबर. तर आपली फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह याच्यावर आपण ना विश्वास ठेवायला हवा, की आता सेकंड वेव्ह UK मध्ये आली आहे. इथे लोकं हजारांनी दिवसाला मरत आहेत. नवीन-नवीन रिसर्च येत आहे. काल परवा रिसर्च आला आहे, की पहिलं आपल्याला कळत होतं, की लहान मुलांमध्ये इन्फेक्शन एवढं सिव्हिअर इन्फेक्शन होत नाही. ते असिम्प्टोमॅटिक असतात. परंतु आता नवीन रिसर्च येतोय आणि तो खूप शॉकिंग आहे, की मुलांमध्ये असिम्प्टोमॅटिक असले तरी पण काही आठवड्यानंतर त्यांना कावासाकी डिसीज सारखा दुसरे त्या संदर्भातले सिम्प्टम्स दिसतात आणि त्यामध्ये असं असतं, की स्वतःची इम्युनिटी आपल्या बॉडीतले जे अँटीबॉडीज तयार झालेत, ते आपल्या स्वतःच्या बॉडीतल्या सेलवरती अटॅक करायला लागतायत. आणि अशा केसेस म्हणजे लहान मुलांमध्ये दिसायला लागल्या आहेत. तर प्रिकॉशन घेणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या इंडियामध्ये अशा केसेस नाही आहेत. सुदैवाने आपण इंडियामध्ये सध्या कोविडच्या केसेस खूप कमी होत आहेत आणि लहान मुलांमधला कोविडचा जो UKमध्ये नवीन इथे आता केसेस दिसून येत आहेत, ते सुद्धा इंडियामध्ये नाही आहेत. परंतु दुसऱ्यांकडे पाहून, दुसऱ्या देशांकडे पाहून इंडियातल्या आपल्या वसईतल्या लोकांनी तरी नाहीतर आपला स्वतःचा आपला जो गाव आहे, प्रत्येकाने एक इंडिव्हिज्युअली आपण म्हणजे दक्षता घ्यायला हवी, की कोविड संपलेला नाही आहे. कोविडची सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह कुठलीही वेव्ह येऊ शकते. पण यामध्ये घाबरून जाण्याचीही गरज नाही आहे. कारण एक हर्ड इम्युनिटी टाइप एक संकल्पना आहे, की आपल्याला समज आपण असे समूहामध्ये राहत असतो आणि कोणाच्या संपर्कात येत असू, तर आपल्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप होत जाते. अँटीबॉडीज तयार होत जातात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या इन्फेक्शनला आपली बॉडी आधीपासून रोगप्रतिकार क्षमता उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला घाबरण्याची पण गरज नाही. घाबरण्याची गरज नाही, पण दक्षता घेण्याची गरज नक्की आहे. तर प्रत्येकाने कृपया सॅनिटायझर यूज करा, मास्क यूज करा आणि 2 फुटांचे अंतर वगैरे ते पाळणं खूप गरजेचं आहे. आणि मी आता दुसरा क्वेशन जो होता, की व्हॅक्सिन किती स्ट्राँग आहेत? तर व्हॅक्सिन ची एफिकॅसी जी मी म्हणाली आहे, तर त्यानुसार असं दिसून येतंय, की एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये तयार करूनही एफिकॅसी खूप चांगली आहे व्हॅक्सिनची. 60% जी एफिकॅसी सांगितली आहे त्यामध्ये, की 2 डोस घेतल्यानंतर जे व्हॅक्सिनेशन झालेलं जी लोकं आहेत, त्यामध्ये कोव्हिड होण्याची शक्यता किती आहे? तर त्यामध्ये की समज ओन्ली त्यामध्ये काही लोकं आढळले, की काही लोकांना कोव्हिड झाला, तरी पण सुदैवाने असा रिसर्च समोर येतोय, की त्यांना माईल्ड फॉर्म ऑफ कोव्हिड होतोय. त्यांना सिव्हिअर डिसीज होत नाहीये. तर व्हॅक्सिन घेतल्यानंतर जरी कोव्हिडचा कोरोना व्हायरस आपल्याला प्रादुर्भाव झाला, तरीही तो माईल्ड फॉर्ममध्ये होणार आहे. शक्यता खूप कमी आहे, की सिव्हिअर सिम्प्टम्स आपल्यामध्ये दिसून येतील. मॅडम, दुसरा एक प्रश्न विचारतो. हं, हं. माझ्या परिचयातली एक व्यक्ती आहे, त्याची हं, हं. RT-PCR टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली ओके. आणि त्यांना मग आम्ही 14 दिवस होम क्वारंटाईन व्हायला सांगितलं त्यांनी हं, हं. आणि त्या माणसाला 14 दिवस भरेपर्यंत साधा सर्दी, खोकला, ताप काहीच नव्हतं. हं. कोणतं सिम्प्टम दिसलं नाही. हं, हं.
तर मग असं बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत होऊ शकते की त्यांना कोविड झालेला असेल, होऊन गेला असेल, सिम्पटम दिसत नाहीत म्हणून ते टेस्ट करत नाहीत, असे पण भरपूर लोक असू शकतात. बरोबर. अ, आता थोडंसं थोडंसं मी असं कॉन्ट्राडिक्ट बोलणार आहे, की आर-टी-पी-सी-आर टेस्ट किती सेन्सिटिव्ह आहे, की ते फॉल्स पॉझिटिव्ह रिझल्ट येतो, फॉल्स निगेटिव्ह रिझल्ट येतो. हाही प्रकार असू शकतो. नाहीतर आर-टी-पी-सी-आर टेस्टमुळे समज पॉझिटिव्ह पेशंट असेल, पण तो असिम्प्टोमॅटिक असेल, तर त्यामध्ये आता सुदैवाने त्यांना काही त्याचा त्यांना काही त्रास झाला नाही, इन्फेक्शन असूनही. तर हे आणि तरीही असे भरपूर लोक आहेत जे असिम्प्टोमॅटिक आहेत. इन्फेक्शन आहे पण असिम्प्टोमॅटिक आहेत. ते त्यांच्यामुळे टेस्ट न केल्यामुळे त्यांनाही कळत नाही. ते क्वारंटाईन झालेले नसतील, तर त्यांच्यामुळे दुसऱ्यांना प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि दक्षता घेणं गरजेचं आहे, की आपल्यामुळे दुसऱ्यांना प्रादुर्भाव होऊ नये. पण असिम्प्टोमॅटिक पेशंट हे आढळून येतातच कोविडच्या कोविड यामध्ये डिसीजमध्ये. अच्छा, थँक्यू. हॅलो. हा, आता नोएलने जे सांगितलं त्याप्रमाणे माझ्या माहितीतलं सुद्धा एक फॅमिली होती. हां, हां. म्हणजे माझी बहीणच होती, पण तिला त्रास झाला. पण घरातले बाकी अजून 3 जणांना सुद्धा पॉझिटिव्ह दाखवून सुद्धा त्यांना कोणती लक्षणं आढळली नाहीत. पण ते क्वारंटाईन झाले. कारण कोणाला त्रास होऊ नये म्हणून. पण असं होऊ शकतं. तुम्ही मॅडम म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मला सुद्धा हा अनुभव आला, की त्यांना सर्दी, ताप, खोकला किंवा कोणताच म्हणजे असं अशक्तपणा वगैरे काहीही जाणवलं नाही. पण टेस्ट पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर आपण दुसऱ्यांना पण देऊ शकतो म्हणून ते क्वारंटाईन राहिले होते. ओके. आणि हो, बोला. एका व्यक्तीला मात्र खूप त्रास झाला. ऍडमिट करावं लागलं त्या कुटुंबातले. बाकी सगळे व्यवस्थित होते. फक्त क्वारंटाईन झाले होते. त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं नाही. यावर अजून एक आहे, की आपला विचार असा असतो, की माझं वय आता मी असेल का 30 वर्ष असेल, नाहीतर आपण विचार करतो मी 50च वर्षाचा आहे. मला कोविडचा काही त्रास होणार नाही. नाहीतर काही विचार करतात, की 60 वर्ष पण नाही. मला माझे मित्र सांगतात, की "नाही तू 50 वर्षाचाच दिसतोय आणि तू हेल्दी आहे." म्हणजे माझं वय 50-40 म्हणजे मला कोविडचा काही त्रास होणार नाही. अशी एक विचारधारा आपल्यामध्ये असते. परंतु कोविड एज आपलं वय आणि कोविड वय हे वेगवेगळे प्रकार आहेत. आपलं कोविड वय काढण्यासाठी दुसरं आपल्यामध्ये कुठले डिसीज आहेत का? कोमॉर्बिडिटीज आहेत का? की आपल्याला इम्युनिटी इम्युनिटी सप्रेझेंट काही आपल्यामध्ये आहे का फॅक्टर? नाहीतर डायबिटीज आहे का? हायपरटेन्शन आहे का? नाहीतर दुसरे कुठले डिसीज आहेत. तर हे फॅक्टर्समुळे आपलं +5 असं कोविड एज आपलं वाढलं जातं. आणि असं रिसर्च आढळून आलाय, की मेलमध्ये कोविड हा जास्त सिव्हिअर फॉर्ममध्ये आहे फिमेलपेक्षा. तर कुठल्याही म्हणजे पुरुषांमध्ये कोविडचे सिम्प्टम्स हे सिव्हिअर दिसून येतात ॲज कंपेअर टू स्त्रियांपेक्षा. तर यामध्ये असं आहे, की वयावर जाऊ नका. आपल्या वयावर जाऊ नका, की हा 30 वर्षाचाच व्यक्ती आहे, त्यामुळे याला कोविडचा त्रास होणार नाही. नाही, आपल्या बॉडीमध्ये आपणही सर्व टेस्ट केलेल्या नसतात. नाहीतर आपल्याला आपल्या शरीराबद्दल, आपल्याबद्दल एवढी माहिती नसते. तर कोविड वय आणि आपलं वय यामध्ये डिफरन्स असू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी, की इन्फेक्शन पासून दूर राहायला हवं आणि व्हॅक्सिनेशनचा फायदा करून घ्यायला हवा. अजून काही प्रश्न आहेत का? हां, डॉक्टर माझा एक प्रश्न आहे अजून. की कोरोना हा जो विषाणू आहे त्याने सध्या त्याची जनुकीय रचना बदलली असल्या कारणाने इंग्लंडमध्ये त्याचा एक दुसरा प्रकार आता अस्तित्वात यायला लागलेला आहे. बरोबर. तर त्या प्रकारावर ही जी सध्याची व्हॅक्सिन आहे ही किती प्रभावी ठरू शकते? सध्या त्याच्यावर भरपूर रिसर्च सुरू आहे मॅक्सवेल आणि असं आढळून येतंय, की सर्व पेशंटवरती इव्हन न्यू व्हेरिएंट वरती पण ही जी कोविडची लस आहे फायझर, तर ती
सक्षम आहे अँटीबॉडीज तयार करायला, इम्युनिटी डेव्हलप करायला. इव्हन सायंटिस्ट आहेत ते खूप कॉन्फिडेंट आहेत की कुठलाही न्यू व्हेरियंट, आणि न्यू व्हेरियंट व्हायरसचा येणारच. व्हायरसची न्यू व्हेरियंट येण्यासाठी त्यांना त्यांची जी रेप्लिकेशन आहे, त्यांना त्यांचा स्वतःचा रेप्लिकेट करताना त्यांना आपण असं समजू शकतो की आपला DNA जो आहे, तर आपल्याला कळतं की हा माझा DNA आपल्याला सेम बनवायचा आहे. व्हायरसला तेवढं नाही कळत. तो बदलत जातो. म्हणून तो न्यू व्हेरियंट येणारच असतो. परंतु आता सायंटिस्ट खूप कॉन्फिडंट आहेत की कुठलाही न्यू व्हेरियंट आला तरी त्याच्यावरती आपण आता हे जे व्हॅक्सिन बनवलंय त्यामध्ये चेंजेस करून आपण प्रत्येक न्यू व्हेरियंट करता चांगलं असं व्हॅक्सिन बनवू शकतो. आणि सध्या जी व्हॅक्सिन आहेत ती पण चांगली एफिकसी दाखवत आहेत. पण अजूनही डेटा इतकाही चांगला आपल्याकडे उपलब्ध नाहीये की 100% शुअर आपण सांगू शकतो की इफेक्टिव्ह आहेत. पण सध्या त्याच्यावर खूप असा रिसर्च सुरू आहे. डॉक्टर, माझा एक प्रश्न आहे. मला आता माझ्या मुलाकडे जायचं आहे, तर मला ती कोविडची टेस्ट करायची आहे. तर मी कुठे करू? म्हणजे प्रायव्हेट ह्याच्यात केली चांगली की म्युन्सिपालिटीच्या इथे करू? म्हणजे रिझल्ट कोण चांगलं देणार असं? मॅडम, तुम्ही कुठेही करा टेस्ट. फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्ही जिथे गेले आहेत त्यांनी ग्लोव्हज चेंज केले आहेत का? त्यांनी सर्व प्रोटोकॉल फॉलो करत आहेत का? त्यांनी टेस्ट ट्यूब ठेवले आहेत, दुसऱ्यांचे टेस्ट ट्यूब पण तुमच्या सोबत ठेवले आहेत का? तर तुम्हाला दक्षता ही घ्यायची आहे की ते प्रोटोकॉल नीट फॉलो करत आहेत का? तुमचे टेस्ट ट्यूब ठेवल्यानंतर, स्वॅब घेऊन ठेवल्यानंतर ते व्यवस्थित पॅक करून ते पार्सल वेगळं ठेवलं आहे का? तर हे सर्व प्रिकॉशन्स तुम्हाला तुम्हाला ते प्रिकॉशन्स घेतात का ते तुम्हाला पाहावं लागेल. नाहीतर ते कुठेही करा, आपल्या त्यांनी प्रोटोकॉल फॉलो करणं तेवढंच गरजेचं आहे. डॉक्टर, हो, अमित. एक मी रिसर्च बघितलेलं की काही ब्लड ग्रुपमध्ये इन्फेक्शन जास्त होतं आणि काही ब्लड ग्रुपमध्ये कमी होते. ह्या बाबतीत किती माहिती आहे? म्हणजे सध्या तरी किती रिसर्च पुढे गेलाय? अमित, खरं सांगायचं तर मी या रिसर्च बद्दल अजून रीड केलेलं नाही आहे. कारण मी वाचलं की O पॉझिटिव्ह मध्ये थोडं जास्त असते आणि बाकीमध्ये तर O पॉझिटिव्ह तुम्ही असं वाचलंय का? O पॉझिटिव्ह मध्ये O पॉझिटिव्ह इन्फेक्शन मध्ये रेट कमी आहे असं नाही, वाचलंय? जास्त आहे. जास्त आहे. असं त्याच्यामध्ये एक असू शकतं की O पॉझिटिव्ह हा ग्रुप आहे तो जास्त प्रिडॉमिनंट आहे. तुम्हाला असं वाटतं का? कारण जास्त पॉप्युलेशन हे O पॉझिटिव्ह ग्रुपचं आहे. त्यामुळे तर हा रिसर्च थोडासा बायस होण्याची शक्यता असू शकते. कारण तुम्हाला तुम्ही वेगवेगळे गट घेतले असतील, जरी A वाला, AB वाला, O वाला वगैरे, तरी पण तुम्हाला O वाला पॉप्युलेशनच जास्त असल्यामुळे त्याच्यामधून बरेच पेशंट असं असू शकतं की थोडासा बायस होण्याचा रिसर्च शक्यता असू शकते इन रिलेटेड टू ब्लड ग्रुप, असं वाटतंय मला. ओके, म्हणजे रिसर्च सॅम्पल मध्ये थोडा हे होऊ शकतो. हो, सॅम्पलिंग मेथड्स आहेत ते पाहायला लागतील त्या रिसर्च मध्ये की नक्की त्यांनी कसं सॅम्पल कलेक्ट केलं होतं आणि त्यामध्ये काय बायस आहेत का तेवढे पाहावे लागतील. ओके, थँक्यू डॉक्टर. हॅलो. हाय कॅप्टन. नमस्कार डॉक्टर, मी कॅल्टन बोलतोय. नमस्ते. माझे 2 क्वेश्चन होते. एक क्वेश्चन असा होता की म्हणजे आता आपल्याला कोणतेही सिम्पटम्स दिसायला लागले तर आता ते व्हायरल आहेत की कोविडचे आहेत हे कसं कळणार? कारण लास्ट टाइम जेव्हा मला झाला तेव्हा मी सर्दी खोकला 1 दिवसच होतं, ते कळालं नाही. पण 2 दिवसानंतर माझा टेस्ट आणि स्मेल गेला. तेव्हा मला वाटलं कोरोना असू शकेल आणि मग मी जाऊन टेस्ट केली आणि मग ते पॉझिटिव्ह आलं तेव्हा. आणि मग माझ्या फॅमिलीला पण केली. तर ते एक होतं. आणि दुसरा माझा क्वेश्चन असं होता की आता मला ऑक्टोबरमध्ये झालं होतं, तर पुन्हा आता झाल्यानंतर म्हणजे काय प्रिकॉशन घ्यावे लागतील आणि त्याची सिव्हिरिटी किती असेल? कारण आता व्हॅक्सिन उपलब्ध होण्यासाठी वेळ जाऊ शकतो, अजून 5-6 महिने तरी जाऊ शकतो. बरोबर आहे. आणि सिम्पटम्स, फ्लू सिम्पटम्स आणि कोविड सिम्पटम्स यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. फक्त एकच ते लॉस ऑफ स्मेल अँड टेस्ट हे तुम्ही जे ओळखलं
ते एक डिटरमायनिंग फॅक्टर असू शकतं, की हा एक कोविड इन्फेक्शन जास्त आहे असं वाटू शकतं. आणि आता सेकंड इन्फेक्शन तुम्ही प्रिव्हेंट करा आणि सुदैवाने पण असं त्याच्यावर कुठलाही असा हे नाहीये, की दुसरं इन्फेक्शन हे माइल्ड असेल की सिव्हिअर असेल. याच्यावर खूप कमी रिसर्च उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये आणि खूपच कंट्रोव्हर्शियल डेटा आहे, की काही सांगतायत की सिव्हिअर असू शकतं. काही म्हणतायत की नाही माइल्ड फॉर्ममध्ये असेल इन्फेक्शन, सेकंड इन्फेक्शन. तर बेस्ट यू कॅन डू इज जस्ट प्रिव्हेंट करा, की तुम्हाला पुन्हा इन्फेक्शन होणार नाही. आणि हेच मी सांगू शकेन. थँक्यू सो मच. डॉक्टर, एक क्वेश्चन असा होता की सुरुवातीच्या काळात जेव्हा कोरोना होऊन गेला झाला आहे ज्यांना, तर त्यांचा प्लाझ्मा किंवा त्यांचे व्हाईट सेल्स उपयोगी होतील असं वाटलेलं. ते लस जेव्हा प्रिपेअर झाली तेव्हा ह्याचा काही उपयोग झाला का तेव्हा ह्या दृष्टीने? म्हणजे आता मॅक्सवेल तुम्ही उदय प्रश्न विचारला का? उदय नाईक. उदय. हां. उदय, खूप चांगला प्रश्न आहे आणि सध्या असं आहे, की ज्यांना प्लाझ्मा दिला आहे, तर त्यांना उलट व्हॅक्सिनेशन दिलं जाणार नाही आहे त्यांच्यामध्ये. तर त्यामध्येही असं ठोस असं त्यांनी कारण सांगितलेलं नाही आहे, की का? पण एक आहे, की अँटिबॉडीज तुम्हाला आधीच दिले गेले होते प्लाझ्मा थ्रू. तर त्यामध्ये आता नवीन तुम्हाला व्हॅक्सिन दिलं, तर त्या अँटिबॉडीजमुळे परत तुमच्यामध्ये एक सिव्हिअर रिएक्शन होऊ शकतं. त्यामुळे ते सध्या त्या व्हॅक्सिनेशन प्रोग्रामसाठी ते कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलेलं आहे. पण अजूनही हे चेंज होऊ शकतं. आत्ताच्या माहितीनुसार हा डेटा उपलब्ध आहे. पण हे पुढे चेंज होऊ शकतं. ओके. अजून एक छोटासा क्वेश्चन असा की म्हणजे सतत मनात घोळत राहतो की इनिशियली सीझनल कोरोना जो इनिशियली तयार झाला, तर तो सीझन वाईज अग्रेसिव्ह होतो असं काही आहे का? किंवा कुठे राजस्थानमध्ये सुद्धा त्याच रॅपिडली वाढला त्याच याच्याने आणि सगळ्या ठिकाणी स्प्रेड झाला आपल्या इथे आणि ऑल ऑफ सडन ड्रास्टिकली निग्लिजिबल काउंट मध्ये आला आता. तर ते ऍक्च्युली टेस्टिंग मध्ये पण थोडासा फ्रॉड वाटतोय की तिथे गव्हर्नमेंटचे पैसे मिळत असतील. पूर्ण मेडिकल लॉबीवरूनच विश्वास उडून गेलाय मॅडम, टू बी फ्रँक. पण तरी सुद्धा आता झालंय असं की ऑल ऑफ सडन ड्रास्टिकली लस अजूनही दिली नाही इंडियामध्ये, तरी पण जवळजवळ निग्लिजिबल याच्यावरती रेटवरती आलाय तो. बरोबर. तर सीझनल इम्पॅक्ट आता व्हायरसवरती आपण पाहिलं तर व्हायरल इन्फेक्शन सुद्धा पर्टिक्युलर सीझनमध्ये होत असतात. काही सीझनमध्ये व्हायरल इन्फेक्शन होत नाही. तर कोविडचाही तसा सीझनल प्रादुर्भाव होण्याची शक्यता असू शकते, की पावसाळ्यामध्ये नाहीतर एकदम थंडी असेल, थंडीची सुरुवात असेल, त्या काळामध्ये व्हायरस जास्त सक्रिय असू शकतो. नाहीतर आता वसंत ऋतू येतोय, तर वसंत ऋतू हा हेल्दी म्हटला जातो, म्हणजे हेल्थच्या मानाने चांगला असतो किंवा शरद ऋतू चांगला असतो म्हटलं जातं. तर अशामध्ये सीझनल सीझनल हे व्हेरिएशन येऊ शकतं प्रादुर्भावामध्ये. पण अजूनही अ, तसा काही रिसर्च झालेला नाही आहे आणि आपल्याला असं ठोस सांगता येणार नाही, की या सीझनमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, या सीझनमध्ये होऊ शकत नाही. पण एक पाहिलं गेलं आहे, की आता इथे यूकेमध्ये जेव्हा विंटर सीझन हा यामध्ये रेट खूप वाढले गेले आहेत आणि समर जेव्हा होता, तेव्हा कोविडच्या केसेस हळू कमी होत गेल्या होत्या. तर सीझनल व्हेरिएशन आहे. हे पाहता म्हणजे दिसून येतंय. थँक्यू मॅडम. मला एक विचारायचं होतं डॉक्टर, की यूकेमध्ये आता व्हॅक्सिनेशन चालू झाल्याला मला वाटतं 3-4 आठवडे तरी झाले असतील.
तर व्हॅक्सिनेशनची ॲक्चुअल एफिकसी तुम्ही अगोदर म्हणालात, की अँटिबॉडी तयार व्हायला वेळ लागतो. तरीही ॲक्चुअल एफिकसी म्हणजे रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये येण्यामध्ये काही बदल दिसतोय का? किंवा असा काही अभ्यास होतोय का एखाद्या भागासंदर्भात? हां. तर यूकेमध्ये सध्या Pfizerचं 94% एफिकसी सांगितलेली आहे आणि बऱ्यापैकी चांगली एफिकसी आहे ही. पण सध्या ज्या नवीन केसेस आहेत आणि न्यू व्हेरियंट आहे, त्याच्यामधील जो डेटा आहे, त्याच्यावर किती इफेक्टिव्ह आहे, याच्या स्टडीज अजूनही म्हणजे पुढे आल्या नाहीयेत. तर आपल्याला अजूनही याची 94% एफिकसी पुढे किती म्हणजे कमी होईल, जास्त होईल, हे सांगता येणार नाही. की न्यू व्हेरियंटमध्ये ओके. म्हणजे सेम व्हॅक्सीन ॲक्चुअल हो, म्हणजे ॲक्चुअल एफिकसी अजून कन्क्लूड व्हायची आहे, की किती आहे? कन्क्लूड होईल म्हणजे मला हे सांगायचं आहे, की एफिकसी ही चेंज होत राहील, ओके, की किती ओके. इफेक्टिव्ह आहे, की सेकंड इन्फेक्शन थांबवण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी. फक्त एक कन्फर्म होत आलं आहे, की सेकंड इन्फेक्शन जरी झालं व्हॅक्सिनेशन नंतर, तर ते माईल्ड फॉर्ममध्ये असणार आहे. तर 2 एफिकसी सांगता येतील आपल्याला. एक म्हणजे डिसीज प्रिव्हेन्शन एफिकसी आणि दुसरी सिम्प्टम सिव्हिअर असणार की माईल्ड असणार याची एफिकसी. तर डिसीज परत होण्याची एफिकसी जरी सांगितली गेली, की 60%, 70%, 94% कुठलीही आणि ती चेंज होत राहणार प्रत्येक यानुसार. कुठल्याही पुढे जसं व्हेरियंट चेंज होईल किंवा काय होईल. व्हॅक्सिनेशनचं पण ते सांगतात, की पहिला हाल्फ डोस द्यायला हवा, नंतर फुल डोस द्यायला हवा. तर या गाईडलाईन्स थोड्या चेंज होतील पुढे. एफिकसी चेंज होत राहील. पण डिसीज झाला तरी तो माईल्ड फॉर्ममध्ये होईल. असं कन्फर्म होत आहे साधारणपणे. ओके. नमस्कार मॅडम. नमस्ते. नमस्ते. अनोन येतायत का? कोविडची बोलू? हो, बोला. कोविडची भीती आता थोडीशी तशी कमी झाली आहे. पण काही लोक अनुभवाने असे म्हणतात, की आपल्याला काही लक्षणं आढळली, तर घरच्या घरी बसून उपचार करावे, हे योग्य आहे का? आणि दुसरं, ज्या घरामध्ये कोविडची केस मिळाली, की त्या घरातले उचलून नेतात. जणू काही ते चोरी किंवा दरोडा मारल्यासारखे अशा चर्चा होतात आणि त्यामुळे काही लोक म्हणतात, की झालाय तरी सांगूच नये, डिक्लेअरच नाही करायचा. तर घरच्या घरी करावं का? घरच्या घरी राहावं का? उपचार म्हणजे टेस्ट न करता बरोबर. उपचार करावे का? योग्य आहे का? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय शकुंतला. याचा एक आता पाहायला गेलं तर उचलून नेतात ही जी संकल्पना आहे, हं, तर एक पाहायला गेलं हं. तर ते जे झालं आहे, ते आपल्या भल्यासाठी मी म्हणत नाही, मी त्यांचं समर्थन नाही करत. पण ते सुद्धा एक प्रिकॉशन मेजर म्हणून त्यांनी ते केलं आहे, की पहिलं ती एक भीती होती, की आता सगळं गाव म्हणजे गावभर पसरेल, नंतर सर्व देशभर पसरेल. तर ती भीती होती म्हणून त्यांना ते करावं लागलं, की त्यांना ते आयसोलेट करायला लागले पेशंट आणि मग नंतर फॅमिली आयसोलेट करायला गेली. त्याच्यामध्ये दुसऱ्या पण गोष्टी दुर्दैवाने अ, समोर आल्या, पण ठीक आहे. पण आता घाबरून चालणार नाही आणि आता आपल्याला स्वतःला सक्षम व्हायला पाहिजे, की आपल्याला सर्व माहीत आहे, की काय सिम्प्टम्स दिसतील, आठवड्याभरानंतर काय सिम्प्टम्स दिसतील. आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आपल्याला कुठली ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. तर याबद्दल आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन आता आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. आपल्याला आपले पहिलं जनरल प्रॅक्टिशनर जे आपले असतील, डॉक्टर जे असतील त्यांच्याकडे जायला हवं, सांगायला हवं, की मला हे सिम्प्टम्स आहेत. ते औषधं देतील तुम्हाला. ते ठरवतील तुमच्या वयानुसार, तुमचे सिम्प्टम्स कसे आहेत आणि तुम्हाला कुठला त्रास होतोय, ऑक्सिजन लेव्हल तुमची किती आहे आणि त्यावरून ते डिसाईड करतील तुम्हाला घरी ट्रीटमेंट द्यायची, की तुम्हाला हॉस्पिटलाइज करायचं. पण घरात बसून म्हणजे असं ते ते चुकीचं होईल, की आपण दुसऱ्या कोणाला न सांगता घरामध्येच गुपचूप बसून बरं होण्याची वाट पाहायचं ते थोडंसं चुकीचं ठरेल. थँक यू. फक्त त्या पेशंट विषयी सहानुभूती वाटली पाहिजे. म्हणजे काही बरोबर. ठिकाणी सुशिक्षित ठिकाणी पण मी बघते, सुशिक्षित लोकं, पण नाही त्यांच्यापासून लांब राहायचं. म्हणजे अगदी अस्पृश्यासारखे त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचं मला फार दुःख वाटते.
थँक्यू. हे नक्कीच चेंज होईल. शकुंतला, हे आता हळू-हळू लोकं पहिली भीती होती. कारण तसंच आपल्या समाजामध्ये दिसून आलं, की दुर्दैवाने आपण अपेक्षा पण करत नव्हते अशा व्यक्ती आपल्यातून निघून गेल्या या रोगामुळे, या डिसीजमुळे. त्यामुळे ती एक भीती तयार झाली. पण आता लोकांना कळू लागलं आहे, की आपण प्रिव्हेंट करू शकतो. आपण कुठल्या म्हणजे एकदमच कुणाला असं आयसोलेट करून टाकणं असं गरजेचं नाहीये. किती दुरावा ठेवू शकतो, किती जवळ येऊ शकतो, हे लोकांना कळलेलं आहे. हळू-हळू यामध्ये अजून जनजागृती होईल आणि हा जो दृष्टिकोन आहे एखाद्या कोविड पेशंटकडे पाहण्याचा, तो हळू नक्कीच चेंज होईल. थँक्यू. थँक यू. अजून काही प्रश्न आहेत का? हॅलो. मॅडम, सातत्याने मास्क वापरल्यानंतर आयुष्यमानावरती काय परिणाम होऊ शकतो का? आता तुम्हाला परत प्रश्न विचारते. सातत्याने मास्क म्हणजे तुम्ही कुठल्या ठिकाणी आणि किती वेळापर्यंत वापरतात? ओके. म्हणजे आता कसं काहीकांना भीती असते, ते कंटिन्यू जिथे गर्दी नसते तिथे पण मास्क वापरतात. ट्रेनमध्ये कोणी आजूबाजूला नाही तरी पण मास्क लावलेला असतो. काही गर्दीत वापरत नाही, तो भाग वेगळा. पण काही झालंय, की भीतीच एवढी झाली, की ते मास्कच सतत वापरतात. ते वापरणं योग्य आहे. हां. तर मोझेस, मास्क वापरणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुमचा ब्रीथ इन रेट वाढतोय, तुम्हाला ऑक्सिजन आता एखादी एक्सरसाइज तुम्ही करत आहेत, नाहीतर वॉकिंग करत आहेत, नाहीतर ब्रिस्क वॉकिंग वगैरे जे आहेत, त्यामध्ये कसं आपलं ऑक्सिजन डिमांड बॉडीचं वाढतं. आपलं ब्रीथ इन रेट वाढतं. तेव्हा मास्क न घालणं हे चांगलं असतं. पण अदरवाईज आपण मास्क घातला तर त्याचा कुठलाही परिणाम आपल्या शरीरावर होणार नाही. कारण सफिशियंट आपल्याला त्यामधून आपण ऑक्सिजन घेऊ शकतो. मास्क आपण अशा प्रकारे वापरला तर चांगलावाला. तर चांगला मास्क कुठला वापरू शकतो, तर तुम्ही अ, तुम्ही तुमच्या तुम्ही काही घरगुती मास्क असतात, नाहीतर काही N95 वगैरे असे रेस्पिरेटरी मास्क मिळत असतात. तुम्हाला जर वाटत असेल, की तुम्हाला कुठला अ, त्रास आहे, अस्थमा नाहीतर असं दुसरं कुठला नसेल, पण दुसरं काही आपल्याला असं ब्रीथिंग प्रॉब्लेम वाटत असेल, तर तुम्ही रेस्पिरेटरी मास्क वापरू शकतात. त्यामधून तुम्हाला ब्रीथ इन इझिली करता येईल. ओके. थँक यू. डॉक्टर साहेब, कोविडचे एखादा पेशंट मेल्यानंतर त्याच्यापासून किती सावधता बाळगावी त्याच्यावर जरा हायलाइट करा ना. हे खूप म्हणजे याकरता गव्हर्नमेंट गाईडलाईन्स खूप टफ अशा गाईडलाईन्स त्यांनी आधीपासून बनवलेल्या आहेत. प्रिकॉशन म्हणून आपल्याला अ, अ, त्या फॉलो करणं गरजेचं आहे. ते म्हणतायत, की एखाद्या अंतिम संस्कारासाठी ठराविकच लोकं जाऊ शकतात. नाहीतर ते प्रत्येक असं दुरीवरून म्हणजे ते प्रत्येक व्यक्ती ही दूर राहून ते संस्कार करायला जातात. पण आता एखाद्या दुर्दैवाने एखाद्याच्या घरी हा प्रसंग झाला, तर त्याच्या मलाही त्याबद्दल एवढी माहिती नाहीये. पण दक्षता ही घेतली पाहिजे, की जी हॉस्पिटल नाहीतर गव्हर्नमेंट यांच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या तंतोतंत फॉलो व्हायला पाहिजेत. हे आपण करू शकतो. ओके, थँक्यू, धन्यवाद. डॉक्टर, हां. तुम्ही अतिशय अशी चांगली अशी माहिती देता, त्याबद्दल थँक्यू. माझा असा एक प्रश्न होता, की करोनाचा जो विषाणू असतो तो हवेत राहतो का? की म्हणजे आता एखादा समजा क्राऊडेड प्लेस असेल आणि एका तासानंतर तिकडे आपण गेलो, सगळा क्राऊडेड गेला, आपण तिकडे गेलो, त्या ठिकाणी आपण मास्क घालणं गरजेचं आहे का? तर विषाणू आता व्हायरस आहे, तर त्याला कुठलातरी सजीव नाहीतर कुठल्यातरी याच्यावर तो सरफेस वरती तो संपर्कात आला तर तो जिवंत राहू शकतो. पण कुठल्याही आता म्हटलं जातं, की मेटल सरफेस वरती तो काही काळ राहू शकतो. पण हवेमध्ये
परत रिसर्च असं सांगतोय, की हवेमध्ये राहायचे चान्सेस खूप कमी आहेत. म्हणजे तुम्ही असं तासांनी पाहत असतील तर, खूप तासानंतर. तरी पण प्रिकॉशनरी मेजर म्हणून कुठल्याही क्राउडेड प्लेसेस असं आपल्याला वाटत असेल, की आपण कुठल्याही मंदिरामध्ये नाहीतर कुठल्याही अशा धार्मिक सभागृहामध्ये कुठेही जात असतील, जिथे आधी गर्दी झाली असेल, तर तिथे मास्क वापरणं गरजेचं आहे ॲज अ प्रिकॉशनरी मेजर. ओके. थँक डॉक्टर. थँक यू. अजून काही प्रश्न आहेत का? डॉक्टर, मी आता मूळ मुद्द्यावर येऊन एक प्रश्न विचारतो आहे, की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली, की कोविड व्हॅक्सिन काय आहे, कुठले प्रकार त्यामध्ये आहेत, त्यानंतर ते किती प्रभावी ठरू शकते, ह्या सगळ्या विषयावर तुम्ही माहिती दिली. परंतु मूळ भीती जी माझ्या मनामध्ये आहे ती अजूनपर्यंत तशीच आहे, की कोविड व्हॅक्सिन घेणं हे आजच्या घडीला धैर्यवान आणि भाग्यवान या दोघांच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे कोण धैर्यवान असायला हवा, की तो त्या व्हॅक्सिनला घेण्यासाठी तयार आहे, आणि भाग्यवान देखील, त्याचा नंबर देखील यायला हवा. तर उद्या जर आम्ही त्यामधले भाग्यवान ठरलो, तर आम्ही म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता ते व्हॅक्सिन घेऊ शकतो का? तर आता धैर्यवान हा जो भाग आहे मॅक्सवेल, तर तो आपल्यासाठी बऱ्याच फ्रंटलाईन वर्कर्स आणि मेडिकल प्रोफेशनलचे डॉक्टर्स जे आहेत, त्यांनी हा भाग आणि त्याहूनही जास्त आपण म्हणजे आभार मानायला हवेत, की जे फेज 1 ट्रायल्स आहेत, क्लिनिकल ट्रायल्स आहेत 1, 2, 3 त्यासाठी ज्यांनी सहभाग केला, ते खरं म्हणजे ते धैर्यवान म्हणायला हवेत. तुम्ही चांगल्या शब्दामध्ये मांडलं आहे, की धैर्यवान आणि भाग्यवान. तर बरेच असे लोक पुढे आले, ज्यांनी व्हॅक्सिनेशन ट्रायल्स वरती नाहीतर आता फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, ते पण म्हणजे सांगू शकत होते, की नाही आम्हाला भीती वाटते. पण सर्वांनी घेतलं आहे व्हॅक्सिन. आणि यामध्ये एकच आहे, की हार्म व्हर्सेस बेनिफिट्स. तर आपल्याला व्हॅक्सिनचा हार्म काय असू शकतो? जास्तीत जास्त काय होऊ शकतो? याचा विचार केला आपण. तर एक म्हणजे साइड इफेक्ट्स. तर ते काय? तर इम्युनिटी बिल्डअप होण्यासाठी फीव्हर येणार, थोडं नॉशिया वाटेल, इंजेक्शन साइट असेल तिथे पेन असेल, रेडनेस असेल. तर हे नॉर्मल आहे. हे कुठल्याही व्हॅक्सिनच्या बाबतीमध्ये असू शकतं. किंवा आपलेच जेव्हा अँटिबॉडीज तयार होतील, तेव्हा आपल्याच बॉडीतल्या सेल्स वर ते फाईट करायला लागलं, तर एनाफिलॅक्टिक शॉक हा जो प्रकार आहे, तर त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जरी आपल्याला असं कुठे बातमी ऐकायला येत असेल, पाहायला येत असेल, तरी ते चान्सेस खूप कमी आहेत. तर आपण पाहिलं हार्म व्हर्सेस बेनिफिट, तर बेनिफिट व्हॅक्सिनेशनचे जास्त आहेत हार्म पेक्षा. त्यामुळे आणि खूप धैर्यवान लोकं पुढे आले आहेत व्हॅक्सिनेशन ट्रायल्ससाठी. त्याच्यावरून आपल्याला त्या एफिकसी कळते, आपल्याला त्याचे बेनिफिट्स कळत आहेत आणि आपण भाग्यवान असतील तर आपल्याला लवकरच व्हॅक्सिनेशन सर्वांना मिळणार आहे आणि मला तर लवकरच मिळत आहे 26 फेब्रुवारीला. तर इव्हन आय एम एक्साइटेड टू गेट व्हॅक्सिनेटेड फॉर कोविड. तर आपण प्रत्येकाने त्याचा फायदा करून घ्यायला हवा आणि अ, तर हे माझं उत्तर असेल यासाठी. जर कोणाचे काही प्रश्न नसतील, तर हॅलो, आपण हॅलो, आज हॅलो, हो, हॅलो, हो. हॅलो. हां, मी एक शिक्षिका आहे आणि मी ज्यावेळेला शाळेत शिकवते ना, त्यावेळेला काय होतं, मी मास्क खाली करते आणि परत शिकवते, कारण मला शिकवता येत नाही. सफोकेशन होते आणि त्यानंतर परत मग मी पुन्हा शिकवते. तर ते वर खाली करणं किंवा मुलांच्या संपर्कात येणं, हे धोकादायक आहे का? मॅडम ते धोकादायक आहे, तसं पाहायला गेलं तर. कारण तुमचे आता स्टुडंट्स आहेत, ते पण वेगवेगळ्या म्हणजे घरातून म्हणजे त्यांची फॅमिली, बरेच म्हणजे रिस्क फॅक्टर्स त्यामध्ये आहेत. पण तुम्हाला आता सफोकेशन होण्यासाठी म्हणजे बोलण्यामध्ये तुम्हाला ते रेस्पिरेशन रेट वाढत असेल, त्यामुळे तुम्हाला मास्क घातल्यावर ते तसं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला त्यासाठी स्कूलमधून काही मदत मिळत असेल तर पहा. नाहीतर तुम्ही एक काम करू शकता, की स्टुडंटपासून बेंचेस सर्व मागे हे करून तुम्हाला पण तिथे मुलांना पण तिथे डिस्टन्सवरती बसवलं गेलं असेल लांब. पण शक्यतो असं
कुठला तरी खूप दुरीवरती तुम्ही उभे राहून तुम्ही मास्क थोडं खालती करून आणि व्हेंटिलेशनसाठी खिडक्या, दरवाजे सर्व ओपन ठेवले, तर ते चालू शकेल. ओके. पण थँक यू व्हेरी एक मान ठेवा, की म्हणजे सोशल बबल तुमचा असला पाहिजे, की तुम्ही त्या मुलांच्या संपर्कामध्ये जे तुमचे स्टुडंट्स असतील, तर त्यांच्या सर्व इन्फॉर्मेशन कुणाला काही सिम्प्टम्स दिसतात का, काय याची तुम्ही खबरदारी ठेवा आणि कुणाला काही सिम्प्टम्स असतील, तर तुम्ही स्वतःचं पण चेकिंग म्हणजे तसं करत राहा, की म्हणजे तुम्हाला त्याचा लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला ॲक्शन्स घेता येतील. ओके, काही ओके. प्रादुर्भाव झाला तर. थँक यू व्हेरी मच. हॅलो, गुड मॉर्निंग. मी फ्रान्सिस डावरे बोलतोय. हॅलो. बोला. हां. मॅडम मला काय म्हणायचंय, की तुम्ही म्हणालात, की आता तुम्हाला 26 फेब्रुवारीला व्हॅक्सिनचा नंबर लागतोय तुमचा. तर तुम्ही भाग्यवान आहात. पण मला काय म्हणायचं तिथे यूके आहे. यूकेमध्ये तुम्ही फायझरची 94% असलेली व्हॅक्सिन तुम्ही घेणार आहात. पण आता भारतामध्ये थोडंसं डुप्लिकेशन एवढे 130 करोड लोक आहेत. एवढ्या लोकांना व्हॅक्सिन करायचं आहे. त्याची व्हॅक्सिन आम्हाला काय मिळणार आहे? आता बाजारात कुठल्या प्रकारचं कोणत्या प्रकारची व्हॅक्सिन काय कसं याचा मी थोडंसं म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये व्हॅक्सिन घेणं थोडंसं कळत नकळत त्याचे साईड इफेक्ट जास्ती होतील का? नाही, फ्रान्सिस व्हॅक्सिन कुठलंही असेल, तरी आता सायंटिस्ट जे बनवतायत व्हॅक्सिन त्यामध्ये डुप्लिकेट असं व्हॅक्सिन काही हा प्रकार असणार नाही आहे. सर्व व्हॅक्सिन आहे ते एक स्टँडर्डाइज प्रोटोकॉल फॉलो करून बनवलं गेलं आहे आणि एफिकसी रेटवरती पण मी आता बोलत आहे, तर 94% एफिकसी आहे Pfizerची. त्यामुळे ते चांगलं आणि आपलं वाईट असातला पण भाग नाहीये. कारण कुठल्याही ट्रायल्स घेताना आता इंडियन पॉप्युलेशन घेतलं आणि एखादं आपण यूकेतलं पॉप्युलेशन घेतलं. तर यूकेतलं पॉप्युलेशनला आपण स्टडी करताना घेतलं असेल आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आयसोलेट व्हा, नाहीतर तुम्ही हे करा, ते करा आणि ते फॉलो केलं असेल त्या लोकांनी, तर त्यांच्यामध्ये एफिकसी त्या व्हॅक्सिनची चांगली दिसणार. समजून घ्यायचा प्रयत्न करा, की आता इंडियामध्ये पॉप्युलेशन घेतलं असेल एखादा सॅम्पल साइज, त्यांना सांगितलं असेल तुम्ही हे फॉलो करा, हे फॉलो करा, हे फॉलो करा. त्याच्यातलं बहुतेकांनी केलं नसेल समज आणि त्यांना मग आयसोलेशन वगैरे त्यांनी केलं नसेल, नाहीतर संपर्कात आले असतील कुठल्या पेशंटच्या आणि त्यांचं डाएट असेल, बरेच फॅक्टर्स असतात. त्याला कन्फाउंडिंग फॅक्टर्स म्हणतात. तर या कन्फाउंडिंग फॅक्टर्समुळे सुद्धा एफिकसी रेटवरती परिणाम होऊ शकतो. पण एक समजून घ्या, की कुठलंही व्हॅक्सिन हे डुप्लिकेट असं नसणार आहे. ते चांगल्या क्वालिटीचंच असणार आहे. फक्त ते किती इफेक्टिव्ह आहे, ते आपल्याला म्हणजे अ, त्यासाठी ते इफेक्टिव्ह किती असणार आहे त्याच्यावर ते खूप फॅक्टर्स त्याच्यावर डिपेंड होतात. ते आपण कुठल्या भागामध्ये राहतात वगैरे असे बरेच फॅक्टर्स आहेत त्यामध्ये. पण त्याची चिंता करू नका. फक्त एक मी आता सांगू इच्छिते, की तुम्ही कुठल्याही एज ग्रुपचे असतील, पण तुम्हाला कुठलीही शंका असेल, की मी हे व्हॅक्सिन घ्यायला हवं का? तर पहिलं तुमचे जे जनरल प्रॅक्टिशनर तुमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोला. तुमच्या शंका काय असतील तर त्याचं निरसन करून घ्या आणि नंतरच तुम्ही व्हॅक्सिनेशन घ्यायला हवं. थँक यू. मॅडम फ्रान्सिस मी अजून एक विचारतोय तुम्हाला मॅडम. हॅलो. हो, बोला फ्रान्सिस. हां. मी काय म्हणतो, की साधारण यूके, अमेरिका इथे पॉप्युलेशन वगैरे कमी आहे. सगळ्या प्रकारच्या प्रिकॉशन तिकडे घेतल्या जातात. तरी तिथे पेशंट खूप जास्त मिळतात. व्हेअरएज भारत वगैरे किंवा भारताच्या आजूबाजूचे काही देश आहेत. काही ठिकाणी काही कंट्रीजमध्ये एखादं सुद्धा मरण न पावलेली लोकं निघालेली आणि एवढं सगळं असताना असं व्हेरिएशन का आहे? त्याच्यातला थोडासा मुद्दा जरा समजावून सांगितलं तर जरा बरं पडेल. आता यूकेचं डेमोग्राफिक तुम्ही पाहिलं तर तुम्हाला केसेस या सर्व युनिफॉर्मली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट इक्वली झाल्यात असं दिसणार नाही. तर साऊथ साइडला जिथे लंडन आहे आणि मल्टी एथनिक पॉप्युलेशन आहे. तर यूके मधला लंडन हे ओन्ली ब्रिटिश पॉप्युलेशन असं नाहीये. तिथे सर्व पॉप्युलेशन आहे. सर्व एथनिसिटी पाहायला मिळतात. इंडियन आहेत, बरेच लोकांचे तिथे समूह राहतात. तर तिथे इन्फेक्शन रेट कोविडच्या केसेस जास्त दिसायला मिळतात
ॲज कम्पेअर टू नॉर्थ साइड, नाहीतर स्कॉटलँड म्हणा, नाहीतर बाकीचे पार्ट्स ऑफ UK असतील तिथे. तर हे पण डिपेंड करतं, की कुठल्या डेमोग्राफी काय आहे त्या पार्ट्सची. आणि आता तुम्ही जे म्हणाले, की बाकीच्या आपल्या सभोवतालचे देश आहेत, तिथे केसेस कमी दिसतात. तर काही लोकं क्लेम करतायत, केसेस योग्य प्रकारे रिपोर्ट होत नाहीत. पहिलं म्हणजे त्यांचं टेस्टिंग होतंय का ते आपल्याला कळत नाही, की किट तिथे अवेलेबल आहेत का? आणि काही असिम्प्टोमॅटिक केसेस आहेत का? असिम्प्टोमॅटिक असल्या तरी ज्या सिम्प्टोमॅटिक केसेस आहेत त्या तरी रिपोर्ट होतायत का? हे सुद्धा आपल्याला नक्की कन्फर्म करता येत नाही. त्यामुळे शक्यता आहे, की केसेस पॉझिटिव्ह कोविडच्या केसेस असूनही त्या रिपोर्ट केल्या जात नसतील, म्हणून असू शकते. पण तेही मी कन्फर्म सांगत नाहीये. डॉक्टर फ्रान्सिस जीनी जो प्रश्न विचारला त्याच्याला जोडूनच एक विचारतोय. अशी शंका मनात येते, आता बाहेरच्या देशात म्हणजे UK, US मध्ये एवढं हेल्थ बद्दल कॉन्शियस असूनही तिकडच्या कोविडच्या केसेस, भारतातल्या कोविडच्या केसेसचं प्रमाण सारखं असेल, तर त्याचं एक कारण असं असू शकतं का, की आपल्याकडच्या लोकांची इम्युनिटी जास्त चांगली आहे? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा, समजा असं असेल की आपल्याकडच्या लोकांची इम्युनिटी चांगली आहे, तर दुसऱ्या देशात म्हणजे फायझरने जे वॅक्सिन बनवलेलं आहे त्याच्यासाठी जे सॅम्पल पॉप्युलेशन घेतलेलं आहे ते तिकडचं पॉप्युलेशन असेल. सो तिकडच्या लोकांची इम्युनिटी गृहीत धरून बनवलेलं ते वॅक्सिन असेल. मग ते वॅक्सिन भारतातल्या लोकांना किती इफेक्टिव्ह होईल? किंवा भारतात बनवलेलं वॅक्सिन, भारतातल्या लोकांची इम्युनिटी लक्षात घेऊन बनवलेलं वॅक्सिन दुसऱ्या देशात किती इफेक्टिव्ह होईल? हे 2 प्रश्न मनात आहेत. बरोबर. तर सिद्धेश, खूप चांगला क्वेशन आहे तुमचा. तर एक म्हणजे आता जे तुम्ही सांगितलं, की भारतात बनवलेलं वॅक्सिन आहे ते UK मध्ये किती इफेक्टिव्ह असेल, तर त्याकरता स्टडी केल्याशिवाय ते कळणार नाही आपल्याला. आणि आपण पाहिलंय एस्ट्राझेनेका जे आपलं वॅक्सिन आहे, ते इथे आपण एक मिनिट, कोविशिल्ड म्हणून आपण जे घेतोय, तर ते आहे ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या कोलॅबोरेशनने आपण इथे बनवलं गेलेलं आहे, ते सिरम इन्स्टिट्यूटने. तर ट्रायल्स त्याच्या फेज 3 ट्रायल्स हा एक लूपहोल सांगू शकतो आपण. तर त्या ट्रायल्स आहेत ते एक UK पॉप्युलेशन वरती झालेत आणि ब्राझिलियन पॉप्युलेशन वरती झालेत. आणि त्याच्या रिझल्ट वरती, त्याच्या एफिकसी वरती आता ते आपल्याला उपलब्ध करून दिलं जात आहे इंडियामध्ये. तर तरीही ते चांगलं इफेक्टिव्ह आहे हे आपल्या इंडियन पॉप्युलेशन वरती ते आता रिपोर्ट्समध्ये कळलं जाते. तर त्यासाठी आता स्टडीज व्हायला पाहिजेत पुढे, की इथलं वॅक्सिन तिथे कसं चालेल, वेगवेगळ्या पॉप्युलेशनसाठी ते किती इफेक्टिव्ह ठरणार आहे, ते आपल्याला पुढे कळलं जाईल. पण सध्या पण हाच प्रकार चालू आहे, की दुसऱ्या पॉप्युलेशन वरती झालेले स्टडीज जे आहेत, ते वॅक्सिन आहे ते दुसऱ्या आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये उपलब्ध करून दिलं जात आहे आणि त्यांना पाहायला लागलेत, की त्यांना किती इफेक्टिव्ह आहे वेगवेगळ्या पॉप्युलेशनसाठी. पण हे होणं गरजेचं आहे, कारण आता आपण बघतो आहोत की भारताने ब्राझीलला वॅक्सिन एक्सपोर्ट केलेलं आहे. समजा इकडच्या सॅम्पलला गृहीत धरून बनवलेलं वॅक्सिन ब्राझीलच्या लोकांवर इफेक्टिव्ह नाही झालं, तर आपल्या देशासाठी हे नाचक्की ठरू शकते. तर तो मुद्दा विचारात घेणं गरजेचं आहे आणि तो घेतला आहे की नाही मला कल्पना नाहीये. यासाठी मी हा मुद्दा विचारला. तर एक म्हणजे जे ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स आहेत त्यामध्ये एवढं डिफरन्शिएट म्हणजे होत असेल तर एफिकेसी थोडीशी हलेल. ती खूप त्याच्यामध्ये मार्जिन एवढी मोठी नसणार, की इफेक्टिव्ह 0% इफेक्टिव्ह एकीकडे आणि दुसरीकडे 100% इफेक्टिव्ह एवढं डिफरन्स तर होणार नाही, की काहीच म्हणजे फुल म्हणजे ते आपण दुसऱ्या कुणाला वॅक्सिन दिलं, वॅक्सिनेशनचं आपलं गेलं असेल आणि ते सांगतील की नाही काहीच इफेक्टिव्ह नाही, असा प्रकार होणार नाहीये. ते थोडंसं हलेल, थोडीशी मार्जिन हलेल ती, पण त्याचा जास्त परिणाम दिसून येणार नाही. कारण ते ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स मध्ये ॲटलीस्ट अँटिबॉडीज तयार करते हे दिसून आलंय. तर एवढाच कल्चरल इम्पॅक्ट त्यामध्ये आणि इथेनिसिटीचा इम्पॅक्ट होईल असं वाटत नाहीये. ओके, धन्यवाद डॉक्टर. थँक यू. मॅडम, मला एक छोटासा आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. सॉरी,
आता राजकीय दृष्टिकोनातनं बऱ्याच वेळाला सांगितलं की आता ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला देऊ, काही अमेरिकेमध्ये आम्ही आता व्हॅक्सिन आले, पण व्हॅक्सिन वगैरे हे खरं म्हणजे रिसर्चचा प्रश्न आहे. हे टेक्निकली साऊंड असेल तरच ते. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही वेळेला WHO वगैरे काही ज्या संस्था आहेत ह्यांनी इन्फ्लुएन्स मध्ये येऊन लवकरच ते दिलं गेलं असं काय आहे का? उदाहरणार्थ आपल्याकडे जी कोविडशील्ड वगैरे जी लस आहे त्याच्याबद्दल बोललं जातं की आम्ही ती काही म्हणजे ते राजकारण बाजूला ठेवा, मला त्याच्यात एक मुद्दा सांगायचा आहे की काही वेळेला काय होतं की ही लस आम्ही घेणार नाहीये कारण ह्या लसीचं आम्हाला भीती वाटते. म्हणजे अशी काही गोष्टी आहेत का? त्याला काही राजकीय कारणं आहेत का? म्हणजे आम्ही तुम्हाला शास्त्रीय दृष्टिकोनातून विचारतो हे प्रश्न. ते राजकारण आहे आम्हाला माहिती आहे, त्याबद्दल वाद नाही, पण शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला 100% इफेक्टिव्ह आहे की नाही, हा जरा थोडा भीतीचा प्रश्न आहेच मॅडम. फ्रान्सिस, हा पण खूप चांगला क्वेश्चन आहे की पॉलिटिक्स किती आहे यामध्ये आणि किती सायंटिफिक दृष्ट्या याच्यावर विचार होत आहे. तर एक म्हणजे पॉलिटिक्स आहे, ते पॉलिटिशियन्स आहेत, त्यांना पण एकच हवं आहे की आपली कंट्री जी आहे ती कोविड फ्री व्हायला पाहिजे. कारण त्याचा इम्पॅक्ट भरपूर होतोय आपल्या इकॉनॉमिक ग्रोथ वरती. तर सर्वांना असं हवंय की एकदा हे कोविडचं जे सावज आहे ते दूर व्हायला हवं. त्याच्यामुळे हे सर्व व्हॅक्सिनेशन प्रोग्रामचं वगैरे अवलंबन करण्यात येत आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण सायंटिफिक जे रिसर्च आहे त्याला धरून चाललो आहोत, एवढं आपल्याला दिसून येतंय. कुठलाही आपण प्रोग्राम WHO ही आपल्याला सांगत असेल की हे जे व्हॅक्सिन आहेत ते इमर्जन्सी साठी आता आपल्याला उपलब्ध करून देत आहेत आणि ही इमर्जन्सीच आहे सगळीकडे. कारण एकतर कसं आहे, इन्फेक्शन झालं की आपल्यालाही माहित नाही कुठल्याही एज ग्रुपमध्ये ते सिव्हिअर फॉर्ममध्ये होऊ शकतं आणि त्याचे कोमॉर्बिडिटीज भरपूर आहेत. तर एक आहे की पॉलिटिक्स हा भाग आहे, तो आपण सध्या गृहीत न धरलेलाच बरा आणि त्यामध्ये नाहीये एवढा भाग तो. प्रिडॉमिनंटली हा सर्व व्यवस्थित रिसर्च केलेला भाग आहे आणि रिसर्चला धरूनच हे कोविड व्हॅक्सिनेशन होत आहे, असं दिसून येते आतापर्यंत. गुड. हॅलो. हो बोला मोजेस. मला वाटतं सर्व सभासदांनी चांगलेच प्रश्न विचारले आणि आपण त्यांना सगळीच चांगली उत्तरं दिलीत. आम्ही 7-8 तासाची झोप पुरेशी करून बोलत आहोत आणि तुम्हाला अजून झोपायचं आहे याचं भान आम्हाला आहे आणि आमच्यासाठी तुम्ही झोपमोड करून जो वेळ दिला त्याबद्दल मॅक्सवेल आणि आपले खास आभार. आणि तुम्हाला अजून काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता आणि काही प्रश्न जर असतील तर मग आम्ही मुक्त विचाराच्या माध्यमातून आपल्याला विचारत राहू, मग त्याची उत्तर आपण देत राहा. अधिक मॅक्सवेल बोलतील. मॅक्सवेल. हो, तर सगळ्यात पहिलं मी जेव्हा डॉक्टर तेजल, म्हणजे आता मी तेजलच बोलतो, तर तेजलला जेव्हा मी विचारलं की अशा अशा विषयावर आमच्या मंचावर तुम्ही थोडंसं मार्गदर्शन कराल का, त्यावेळेला त्यांनी सगळ्यात पहिली समस्या त्यांची उपस्थित केली की त्या म्हणाल्या की मी काही वाक्पटू नाही आहे. तर त्यासाठी आणि पब्लिक स्पीच असा प्रकार तर मी आजपर्यंत कधी केलेला नाही, तर मी स्वतः साशंक आहे की मी कुठपर्यंत हा कार्यभार स्वीकारू शकते. मला हे माहिती होतं आणि शिवाय तेजल ही अत्यंत अंतर्मुखी आहे हे देखील मला माहिती होतं. तरी सुद्धा माझा विश्वास होता की या विषयावर आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन तेजलच करू शकते. त्यासाठी 2 कारणं अशी होती की तेजल जरी युकेला असली तरी तिचं भारतीयत्व अजूनपर्यंत जिवंत आहे. दुसरा मुद्दा असा आहे की यमस्तु हरति प्राणः वैद्या प्राणान् धनानि च, असा आजचा काळ आहे आणि या काळामध्ये बहुसंख्य डॉक्टर लोक ही बिझनेसमॅन झालेली आहेत, परंतु अशामध्ये काही डॉक्टर लोक अजूनपर्यंत सेवेचं कार्य करत आहेत आणि समाजाप्रती आपली जी बांधिलकी आहे ती ते जोपासत आहेत. अशापैकीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं भान तेजलला आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे तेजल या विषयावर खूप चांगल्या प्रकारे बोलू शकेल असा माझा विश्वास होता.
आणि तो विश्वास त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सार्थ करून दाखवला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ऍक्च्युली तसं पाहिलं तर ही वेळ आपली जुळणारी नाही आहे. त्यांची झोपेची वेळ आहे, आपली दिवसाची वेळ आहे. तरी सुद्धा त्यांनी त्यांचा वेळ दिला. त्यांचं छोटं बाळ आहे, त्या बाळाचं संगोपन करायचं असते, त्यातून त्यांनी वेळ काढला. शिवाय त्यांचं रिसर्च चालू आहे. PhD प्रबंध गेल्या महिन्यातच त्यांनी सबमिट केला. तर अशा या व्यस्त शेड्यूल मधून आपल्या भारतीय बांधवांसाठी वेळ काढणं ही खरोखरच खूप आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तर त्यासाठी मी पुन्हा डॉक्टर तेजल यांचे आभार मानतो आणि मंचशी तुम्ही कायम अशाच संलग्न राहा. इथे आपण बुद्धिजीवी लोकांचा एक गट स्थापन केलेला आहे आणि या बुद्धिजीवी लोकांच्या माध्यमातून आपल्याला समाजातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांचं कार्य करायचं आहे. आज बऱ्यापैकी उपस्थिती होती. शिवाय हा व्हिडिओ जो आहे तो YouTube अपलोड केल्यानंतर अजून अनेक लोक त्याचा लाभ घेतील ही मला आशा आहे. तर पुन्हा डॉक्टर, मुक्त विचार मंच, संवाद या सर्व ग्रुपचे आणि सदस्यांचे मी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करतो. कुणाला काही बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. नेक्स्ट वेळ फक्त 2 मिनिटं. थँक यू. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते. पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्ही विचार कराल का आपण कुठल्यातरी तज्ञांकडून आपण माहिती काढून घेत असतो. तर MD आयुर्वेदा, नंतर आता डॉक्टरेट इन फिजिओथेरपी आणि आता हे रिसर्च इन रिलेटेड टू कोविड हे थोडंसं असं समीकरण जुळत नाही आहे आणि मला सुद्धा याचा अनुभव थोडासा म्हणजे बोलताना मला कळलं, की मी कुठेतरी माझे पण कमी पडतीये. तर एक मी सांगू इच्छिते, की आपण आतापर्यंत कोविडवरती जे इन्फॉर्मेशन आहे, ते थोडंसं अजूनपर्यंत कन्फर्म असं काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाहीये. ते हळू-हळू चेंज होत राहणार. तर आतापर्यंत जेवढं इन्फॉर्मेशन आहे आणि माझी जेवढी कुवत क्षमता आहे, त्यानुसार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड केलं आहे. हे इन्फॉर्मेशन वापरताना नाहीतर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन वरून कुठलंही डिसिजन घ्यायचं असेल, तर पहिलं तुमचा स्वतःच्या जनरल प्रॅक्टिशनरचा पण तुम्ही सहभाग करून घ्या. त्यांना पण विचारा, की तुम्ही काय करायला हवं ते. आणि अजून मी सांगेल, की आपण सर्व खूप सुशिक्षित आहेत. माझ्याहून चांगले तुमचे क्वेशन्स तुमचे ज्या प्रकारे होते, त्यावरून दिसून येतंय, की खूप चांगल्या प्रकारे तुमचा रिसर्चवरती होल्ड आहे. तर प्रत्येक जण आपल्यापैकी थोडंसं रिसर्च आर्टिकल्स, स्कॉलरली आर्टिकल्स, Google आर्टिकल्स वगैरे बघू शकतात आणि समजून घेऊ शकतात आणि नवीन-नवीन इन्फॉर्मेशन काय येत आहे, त्याच्यावर थोडंसं आपण जागरूकता दाखवून ते वाचून जास्तीत जास्त आपण हे संकल्प करायला हवं, की जे इन्फॉर्मेशन आपण पुढच्या लोकांना ज्यांना आपल्या एवढे टेक्नॉलॉजी उपलब्ध नसेल, त्यांना जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करणार आहेत, ते चांगलं इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करायला हवं. शक्यतो कुठल्याही प्रकारचा मिसलीडिंग इन्फॉर्मेशन स्प्रेड होणार नाही, एवढी आपण काळजी घ्यायला पाहिजे. एवढं मी सांगून एवढंच मला सांगायचं होतं. थँक यू. धन्यवाद डॉक्टर. हॅलो हॅलो डॉक्टर. हो बोला. थँक यू व्हेरी मच. तुम्ही अतिशय चांगली अशी माहिती दिलेली आहे आणि तुमचा आवाज सुद्धा गोड आहे. खूप प्रयत्न केलेला आहे. तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा अतिशय सुंदरपणे आम्हाला माहिती दिलेली आहे. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. तुमच्या कार्यावर प्रभूचा नेहमी आशीर्वाद असतो. थँक यू. थँक यू व्हेरी मच. थँक यू. धन्यवाद. तर आपण आता एकमेकांचा निरोप घेऊया आणि पुढच्या रविवारी भेटूया.